सर, पावसाळ्यामध्ये पाऊस किती झाला आहे हे कशामध्ये मोजतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचं म्हणणं आहे की सर पावसाळ्यामध्ये जो पाऊस होतो तर तो पाऊस कसा मोजला जातो? तुम्हाला वाटेल की एखादा ड्रम घेऊ, एखादी बाटली घेऊ, एखादं मोठं पातेलं घेऊ, त्याच्यात पाणी साठवू आणि मोजू. तसं नाही, त्याला मोजण्यासाठी एक साधन आहे, त्या साधनाला रेन गेज म्हणतात. रेन गेज कसा असतो बघा, मी एक आकृतीवरून तुम्हाला एक्सप्लेन करतोय. रेन गेज या प्रकारात असतं. बघा, हा जो आहे ना, हा रेन गेजचा काय व्यास आहे. हा व्यास किती असतो माहिती का? 8 इंच. आणि ही जी खाली मी रेषा दाखवली ना, हे जे आहे ना, यामध्ये काय होणार, हे पाणी साठवल्या जाणार. म्हणजे हे जे साधन आहे का, हे साधन मोकळ्या आकाशात ठेवलं जातं, मोकळ्या जागेवर ठेवलं जातं. आणि पाऊस पडला ना तर इथे एक काय असतं, त्याचं एकक असतं. समजा इथं 5 लिहिलं मी, इथं 10 लिहिलं, इथं 15 लिहिलं, इथं 20 लिहिलं, बरोबर. डोक्यात तुमच्या असेल नेमकं कशात, तर हे सगळं कशात असतं? एमएम मध्ये, मिलीमीटर मध्ये. मग पाऊस ज्यावेळेस होणार तर 24 तासामध्ये या चंचू पात्रासारख्या साधनामध्ये पाऊस किती साचतोय? समजा पाऊस इथपर्यंत साचला तर याचा अर्थ काय की 24 तासामध्ये आपल्या शहरामध्ये 10 एमएम पाऊस झाला. जर इथपर्यंत साचला तर याचा अर्थ 24 तासामध्ये आपल्या शहरात 20 एमएम पाऊस साचलाय. समजलं सगळ्यांना? हो सर.